आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा सर्व भूमकरांच्या कृपाशीर्वादानं सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या अथक मेहनतीतून उभा राहिलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्ही मोठ्या आनंदानं थाटामाटात आयोजित केला. आम्ही सर्वप्रथम धन्यवाद याच्यासाठी तुम्हाला देईल की कुठेही डीजेवर घाणेरडे गाणे न लावता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्ह तुम्ही त्यांचे विचार वाचून साजरी करताय. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. कारण जयंतीच्या नावाखाली शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या नावाखाली त्यांची विटंबना झालेली आम्ही पाहतोय महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही असं काही न करता शिवविचार डोक्यात रुजवण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम. आवाज घुमला नाही पाहिजे दादा. आवाज घुमायला तुमच्या सिस्टीम चांगली पाहिजे बरं. नाही सिस्टीम चांगलीच आहे. थोडं तुमच्या करण्याचा आवाज कमी करा की नाही. करण्याने घुमायला लागले. करण्याने मस्त आहे. एवढे आहुजाचे तुमचे भारी हे तर रिटर्न आहेत मस्त. करण्याचा आवाज कमी करा बघावं लागतं. इथले बेसचे तर वाढवाच. हां आता बरं लागलाय. आता बरा बी आला. आणखीन थोडा वाढवा. बेस वाढवा बेस आणखीन वाढवा आणखीन बेस थोडा आला. करण्याचा आवाज जाऊ द्या. घरी बसलेल्या लोकांना ऐकू घालणं आपलं काम नाही. इथं येऊ दे की त्यांना रोग आला काही तर नाही. कीर्तन घरच्यासाठी नाही. घरचं तर मग टी व्ही आहे ना घरी. मोबाईल आहे घरी. मोबाईलवर कीर्तन बघायला भेटतं. इथं ऐकणाऱ्यांसाठी कीर्तन आहे म्हणून इथला आवाज चांगला राहिला पाहिजे. वा सुंदर आवाज दिला. अशी साथ तुमची शेवटपर्यंत पाहिजे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असं वातावरण आहे. माझ्यासोबत आलेले मृदंगातला बादशाह म्हणतो आम्ही माऊली महाराज. आमचे सोन्याला त्यांची शिवशंभो वारकरी संस्था आता जूनला सुरू होते आणि भव्य असं उद्घाटन महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार गायक वादक येऊन त्या ठिकाणी झालेलं आहे. सामाजिक राजकीय सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं तिथं आवर्जून येणं झालं होतं. तुमच्याहीकडं जर मुलं असतील तर नक्कीच जूनपासून तुम्ही तिथं टाकू शकताय. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रसन्न वातावरण आहे. लोक कमी आहे. गर्दी नसली तरी दर्दी आहे. सुंदर साथ देणारी मनापासून साथ देणारी बाबा आहेत. महाराजांनी सुंदर साथ दिली. नाव ऋषिकेश महाराज या ठिकाणी आत्ता इकडं साथ दिलेले महाराज आहेत. इकडं उभं असलेली महाराज मंडळी आहे. बाबांचं नाव प्रेमदास महाराज भैया महाराज. अच्छा आणि तरुण मंडळ. अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायानं नजराना पाहिल्याच्या नंतर. अगोदर नजराना पाठवला कुणी तर छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना पाठवला. नजराना पाठवल्याच्या नंतर त्या नजराण्याकडे पाहिलं आणि तुकोबाराय बोलले आम्ही यानं सुखी नाही. आम्ही तेने सुखी. कशानं सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात आमचं सुख आहे. आमचं सुख तुमच्या या पाठवलेल्या नजराण्यात नाही. अभंग इथं निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना पाठवून दिला. तुकोबारायानं उत्तर आजच्या अभंगात दिले आम्ही यानं सुखी नाही. आम्ही त्यानं सुखी आहे. विठ्ठल विठ्ठल मुखी असावं तुमच्या. तुमचं ते एरवित धन. तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. मला ते मातीसारखं आहे. तुम्हाला वाटेल ते धन आहे पण आम्हाला ते मातीसारखं आहे. कोण बोलतंय. तुकोबाराय बोलतायत. कुणाला बोलतायत. शिवाराजाला निरोप पाठवतायत अभंगाच्या मधून. आणि म्हणून राजेशनी सांगा की करायचे ते एक कर आमच्यासाठी. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. बाकी काही नको. आणि तुमचं ते धन तर नकोच. तुमचे एरवित धन
ते मज मृत्यू के समान, म्हणजे मातीसारखं आहे. आणि याही पेक्षा जर करायचं असेल तर एक करा म्हणावं राजांना राज, मनवा हरीचे दास तुका मने मज ही आस. आस म्हणजे अपेक्षा. मला एवढीच अपेक्षा, हरीचा दास म्हणून घ्यायला तयार व्हा, बस एवढंच मागणं आहे. विठ्ठल नजराना पाठवून दिला. अभंगाचा भावार्थ अशा पद्धतीचा आहे, सरळ सरळ भावार्थ आहे. नजराना का पाठवून दिला? राजे महाराजे तर भरपूर होते ना. तवाचे राजे महाराजे काही कमी होते का? पण तुकोबारायला नजराना पाठवून नाही दिला बाकीच्यांनी. इथं शिवराजालाच का वाटलं नजराना पाठवून द्यावा? तो राजा होता, जाणता राजा, शेतकऱ्याचा राजा. आणि म्हणून तो राजा म्हणायचा सुद्धा शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला सुद्धा धक्का लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम करेल. स्वतःच्या सैन्याला शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला बी हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम करील, असं म्हणणारा जगातला पहिला राजा आहे. बरं, मिरचीच्या देटाला, बरं का, मला सांगा, मिरच्या निसून झाल्यावर त्या देटाचं काय करतो आपण? तळून खातो, फेकून देतो. फेकून द्यायच्या देटाला जर एवढी किंमत दिली माझ्या राजानं, फेकून द्यायच्या देटाला एवढी किंमत दिली, शेतकऱ्याच्या पिकाला किती किंमत देत होता, आणि खुद त्या शेतकऱ्याला किती किंमत देत होता, आणि तो शेतकरी त्याचा मावळा होता. तुकोबारायांच्या कीर्तनाला तो शेतकरी जायचा, आणि तुकोबारायानं पायकीच्या प्रकरणामधून, पायकीच्या अभंगातून त्याला पायकीचा धर्म सांगायचा. मग त्यानं पाईक पण समजून घ्यायचं, तो पाईक घडायचा, आणि घडलेला पाईक शिवबाराजाकडे यायचा, आणि शिवबाराजे त्याला नाईक करायचे. पाईकाला बढती करून नाईक केलं, आणि तो पाईक लढण्यासाठी तयार झाला. फक्त लढण्यासाठीच नव्हं, मरण्यासाठी सुद्धा तयार झाला. पायकीचे सुख पायिकासी ठावे, त्याची त्यालाच ते सुख माहिती, मरण्याचं. अभंग नजराना नाकारल्याच्या नंतर आहे, पण नजराना देणार त्याच प्रतिभेचा. त्या राजाला वाटत होतं माझ्या परगण्यातील साधू संत शेतकरी यांचे हाल नसावेत, आणि म्हणून तुकोबारायांचे जे काही हाल चालू होते ते शिवबाराजे पाहत होते, आणि म्हणून ते हाल होऊ नयेत, ते दुःखी होऊ नयेत, म्हणून नजराना नाही, कोणीच दुःखी होऊ नये, रयत सुखाची असावी, रयतेचा राजा. इथं या सूत्रावर हे राज्य चालत होतं. सर्वास पोटास लावणे आहे. आताचे राजे सर्वास पोटास लावणे नाही, सर्वाचं पोटात घेणे आहे. बोलतो थोडंसं. मेंढरूच्या पिल्ल्याला कोणीतरी येऊन घोषणा केली, उद्यापासून तुम्हाला पांघरण्यासाठी सगळ्यांना एक एक लोकरीच्या शाली देणार. सगळे मेंढरीचे पिल्लं खुश, लोकरीची शाल पांघरायला भेटणार आहे, लोकरीची शाल पांघरायला भेटणार आहे. त्यात काही पिल्लांना विचार केला, एवढ्या मोठ्या पिल्लांना तो राजा लोकरीची शाल पांघरायला देणार आहे, इतकी लोकर आणील कुठून? त्या मेंढराला कळलं आपलीच लोकर काढणार आहे आणि आपल्यालाच देणार आहे. अजून तुम्हाला आम्हाला कळलं नाही, आपलंच कापीत येत आणि कर्जमाफी करते. विठ्ठल विठ्ठल म्हणून तो काळ वेगळा होता, राजा वेगळा होता. आताचे राजे महाराजे वेगळे. त्या राजाला साधू संतांची कदर होती म्हणून नजराना दिला. दिला का? पहिली गोष्ट अभंग इथं निर्माण होतोय. दिला का? राजा होता तवाचे राजे महाराजे, तवाचा काळ वेगळा हो. तेव्हा माणसं साधी होती, रस्ते बी साधी होती.
हळूहळू माणसं हळूहळू रस्ते डांबरी झाली आणि माणसं आता डांबरट झाली. पहिला काळ वेगळा होता. चुलीवर चपात्या व्हायच्या आणि टर फुगायच्या. आता चपात्या करणारीनच फुगती टर. पहिला काळ वेगळा होता. आम्ही नशीबवान आहे, आम्ही नशीबवान आहे. आम्हाला ती आई होती ज्या आईची स्टोरी फेसबुकवर नव्हती. ज्या आईची स्टोरी फेसबुकवर नव्हती ना इंस्टाग्रामवर नव्हती. ना तिचा कुठला डीपी होता ना तिची स्टोरी होती. आता पुढं आया अशा निघल्या, इंस्टाग्रामला स्टोरी, फेसबुकला स्टोरी आणि लाईव्ह पण स्टोरीज. एक काळ असा होता माणसं माणसासाठी मरायला तयार होते, मरायला. आणि राजासाठी ती माणसं म्हणत होती, राज मरण्याचा नंबर आमचा कावा येईल. माणसं मराय तयार कोणासाठी होतात? ज्याला माणसाची कदर असते. शेतकऱ्याची कदर करणारा राजा होता. म्हणून त्या आया बहिणीला सुद्धा वाटायचं असंतोष पसरलेला असताना असा राजा मिळावा, असा राजा मिळावा की त्यानं आमची संकट नाहीशी करावेत, आमच्या किंकाळ्या बंद कराव्यात, हे जुलूम चाललेत हे बंद करावेत. असा राजा असावा, असा राजा असावा की आमचं बळीराज्य आलं पाहिजे, शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे, दीनदलितांचं राज्य आलं पाहिजे. आणि म्हणून त्या आया भगिनी भगवंताकडे प्रार्थना करायच्या, हे राजा असा राजा व्हावा, त्यानं रयत सुखी व्हावी. आणि म्हणून माझी माय म्हणायची, इडा तळ पिडा तळ तळ जुलुमाचं राज, यव बळीचं राज रे देवा, यव बळीचं राजा, यव बळीचं राज रे देवा, यव बळीचं यव बळीचं राज रे देवा, यव बळीचं राज, यव बळीचं राज रे देवा, यव बळीचं राज. काय म्हणायचं रे बघा. टाळी टाळी मला गुत दिलं काय तुम्ही एकट्याला? हा अरे छत्रपतींच्या कीर्तनात बसलो आम्ही, टाळी वाजवायला लाज वाटते बाय. शाबाश. इडाटलो पिडाटलो तळ जुलुमाचा राजा, इडाटलो पिडाटलो तळ जुलुमाचा राजा, यव बळीचा राजा रे देवा, यव बळीचा 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 राजा. पण बळीराजाचा राज्य येत नव्हता. राजा जन्माला यावा वाटायचं. तिथल्या आया बहिणीच्या किंकाळ्या असायच्या, ते बंद करण्याचं आवाहन छत्रपती शिवरायांकडे होतं. तुकोबारायला त्या काळात महाराज म्हणायला कुणी तयार नव्हतं. त्या तुकोबांच्या पाठीशी राजाश्रय उभा करण्याचं काम महाराजांचं होतं. तुकोबारायांकडे कुठलं धन राहिलं नव्हतं रे. म्हणून त्या तुकोबारायला नजरांना पाठवून देणं हे आपलं काम, आपलं कर्म म्हणून ते पार पाडत होते. आणि त्यावर त्यांनी नजरांना पाठवून महाराज मावळ्यांच्या हाती नजरांना गेला तुकोबारायांकडे. नजराण्याकडे बघावं तुकोबारायानं. अरे गुरु त्याच प्रतिभेचे, शिष्य त्याच प्रतिभेचे. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा? रडका गुरु मार कशाला काय कामाचा नाही. शिवराज त्याच प्रतिभेचे शिष्य आहेत आणि गुरु त्याच प्रतिभेचे आहे. नजरेनं पाठवून दिला तुकोबारायनं. पाहिलंय कोण आहे? मावळ्यानं सांगा बच्ची,
नजरानं पाठवून दिलाय शिवबा राजाने. कुणासाठी? शिराज महाराज शिवबा राजांनी माहीत झालं तुमची परिस्थिती आणि म्हणून तुम्हाला बरं वाटावं, तुम्हाला आनंद व्हावा, तुम्ही सुखी व्हावं याच्यासाठी शिवबा राजानं हिरे माणिक मोती हा नजराना तुम्हासाठी पाठवून दिलाय महाराज. खूप बरं आहे ना, नजरानाकडे पाहावं बोलावं. तुमच्या राजाश्री सांगा आमचं सुख याच्यात नाही. मग तुमचं सुख तरी कशात आहे? मग तुकोबारायानं सांगावं आमचं सुख अभंगाच्या पहिल्या चरणात. सुख याच्यात आहे. मना विठ्ठल विठ्ठल मुखी आमचं सुख कशात आहे? विठ्ठल विठ्ठल म्हणण्यात आहे. आम्ही तेने सुखी, आम्ही हेने सुखी. तुकोबाराय बोलतात आम्ही तेने सुखी. तुमच्या आमच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या, तुकोबारायांच्या सुखाची व्याख्या वेगळी. तुम्ही आम्ही ज्यानं सुखी होतो ना, ज्याच्यामुळं सुखी होतो ना, ते तुकोबारायानं पाण्यात बुडवलं, त्याच्यावर पाय दिले वर येत होते कर्ज खत, पुन्हा पाय द्यायचे आणि पाय देऊन ते बुडवायचे आणि बुडल्याच्या नंतर स्वतःचं धन बुडल्याच्या नंतर धन बुडवून हसत हसत बाहेर यायचे. ते तुकोबाराय धन बुडवतात, हसत हसत बाहेर येतात आणि जेव्हा अभंग पाण्यात बुडले तेव्हा रडत रडत अनुष्ठानाला बसतात. सुख कशात आहे? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्देच्या मोच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. ते धन गेल्यावर मात्र रडले, नुसते रडले नाही, अनुष्ठानाला बसले आणि हे धन स्वतः पाण्यात बुडवलं. हा हा
गुरुही त्याच प्रतिभेचे, बरं शिष्य बी त्याच प्रतिभेचे. एवढं मोठं निर्माण केलं आणि एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही टाकलं. नाही, मोगलांना राज्य निर्माण केलं, नाव दिलं मोगलशाही. आदिलशहानं राज्य निर्माण केलं, नाव दिलं आदिलशाही. कुतुबशहानं राज्य निर्माण केलं, नाव दिलं कुतुबशाही. आणि भोसल्यानं राज्य निर्माण केलं, नाव नाही दिलं भोसलेशाही, नाव दिलं स्वराज. उपभोग शून्य स्वामी आहे, काहीच उपभोग नाही घेतला. रयतेच आहे ते, स्वराज्याचं आहे. म्हणून आजही तुम्हाला आम्हाला छत्रपतीचं नाव घेतलं की अंगावर शहारा येतो. हा 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 हा. आला 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 गड्यानो भगव वादळ आला. आला 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 गड्यानो भगव वादळ आला. 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 आला 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 गड्यानो भगव म्हणून 400 वर्षही त्या छत्रपतींचं नाव निघावं. आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक की जयंती तुम्ही विचार गाऊन साजरी करताय. गाऊन, नाचून नव्हं, पुस्तकं वाचून जर शिवजयंती साजरी झाली तर राजे पुन्हा जन्माला येतील. आपण नुसतं म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, कशाला तुझ्या मुंडक्या पाहिजे काय? एक पुस्तक वाचलं का साधं एक पुस्तक? 500 रुपयाचा फोटो गाडीच्या खोपडीवर टाकला म्हणून महाराज कळत नाहीत. ऐका जरा नीट. 500 रुपयाचा फोटो गाडीच्या खोपडीवर लावून जर पोरीला कट मारीत असताल कशाचे मावळे तुम्ही? 400-200 रुपयाचा फोटो गाडीला लावण्यापेक्षा 100 रुपयाचं एक पुस्तक घरात न्या, वाचायला द्या लेकराला. छत्रपती घरात जाऊ द्यात. ऐका, घरातले गणपती चौकात आले पण चौकातले छत्रपती अजून घरात नाही गेले. आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती घरात जात नाहीत, घरातले आमच्या देवघरात जात नाहीत आणि देवघरातल्या छत्रपतींचे संस्कार, गर्भसंस्कार आमच्या गर्भवती स्त्रीवर होत नाहीत, तोपर्यंत राजा जन्माला येत नाहीत. हे होणं गरजेचं आहे. नाचून नाही रे. शिवजयंतीला गाणं लावतंय शांताबाई. आता शांताबाईचा आणि शिवजयंतीचा काय संबंध? डेंचाक डिचांग बाबा लगीन आणि एकाचं बी लगीन व्हाय ना. राजा डोक्यावर घेण्याचा काळ गेला रे पोराओ. राजा मस्तकात घालण्याचा काळ आलाय. नुसत्या तलवारीनं इतिहास नाही घडवला. तलवारीच्या माग, त्या मनगटाच्या माग मेंदू तेवढाच सशक्त होता म्हणून इतिहास घडलाय. कट मारून, झेंडा गाडीला लावून, बोबाटा करून नाहीत राजे करणार पोरानो. ऐका, त्यासाठी हे व्याख्यान कीर्तन पाहिजेत. आज भूमकारांना, आयोजकांना, सगळ्यांना मानलं गड्या हो.
शिवजयंतीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी विटंबनाच पाहतो मी. मोठाची मोठा डीजे लावलेला असतो, घाणेरडे गाणे लावलेले, त्यात 5-25 पिलेले. त्यांना शिवाजी महाराजांचं काही माहीत नाही. राजा कळालाच नाही. इतिहासाचा आंधळा अभिमान धोक्याचा असतो. इतिहासाचा आंधळा अभिमान धोक्याचा असतो. आंधळा अभिमान नको. पुस्तकं मस्तकात गेली पाहिजेत, म्हणून घरात पुस्तक असलं पाहिजे. या शिवजयंतीच्या निमित्तानं एक पुस्तक घरात नेऊन लेकराला वाचायला लावायचं आहे, असा पण करा. मग माझ्या राजाची जयंती साजरी झाली. जयंती तर हे बघा, पारंपरिक जयंत्या साजऱ्या तर होतातच ना, पण बिभत्सपणा नको. याच्यासाठी माझी लढाई आहे. गेल्या 10 वर्षापासून लढतो, बोलतो. करा ना, येऊ द्या शाहिराला आणि म्हणू द्या त्याला ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा. शिवशंभू जगात गुणगान पेटून उठावीत गड्या, पेटून. अशी जयंती असावी. माझ्या राजाचा गुणगान काय शाहिराने गावा. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा. शाहीर महाराष्ट्राचा प्राण, शाहीर महाराष्ट्राचा, शाहीर महाराष्ट्राचा. शिवप्रभू जगात गुणगान जिराजे. शिवप्रभू जगात गुणगान रे. शिवप्रभू जगात गुणगान रे. आदिनमन साधू संताला, आदिनमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, नामदेवाला, एकनाथाला. शाहिरीनं साथ चढविला, शाहिरीनं साथ चढविला. शाहिरी गात पवड्याला, गात पवड्याला, गात पवड्याला, गात पवड्याला. मनावर त्या शाहिरानं, त्या शाहिरानं म्हणावं, तानाजी सांगावा. त्या शाहिरानं बाजी सांगावा. त्या शाहिरानं येसाचं सांगावा. सांगावा शाहिरानं शिवछत्रपतींचा इतिहास तुमच्या गावात येऊ. म्हणावं शाहिरानं. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, थाप तुंतुण्याचा. सांगावा प्रतापगडाचा तोरण संग्राम, जिथं अफजल खान बसला. वाट बघा शिवराजाची, कधी येतोय शिवराजा, कधी येतोय. आणि शिवराजानं अफजल खानाला भेटण्याची वेळ दिली होती सकाळी 10ची.
पावणे 11 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले. खान वाट बघत होता शामियान्या. निस्त्या इकडून तिकडे चक्रा मारत होता. चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा. पण राजा काही येत नव्हते. पावणे 12 वाजले. आता वाजले की 12 आणि मग राजानं प्रतापगडाचा निरोप घेतला. महाराजांना निरोप घेतला. आणि निघाले खाली खानाच्या भेटीला. खान शामियानेमध्ये उठून उभा राहिला. महाराजाला बघितल्यानंतर हसरी हाक पकडायला लागला. आइये आइये महाराज आइये. आइये 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 गले लगत आइये असं म्हणा म्हणा म्हणा. खान खाना दौलत दौलत मला सय्यद बनला त्याच्या संगतीला. खान दौलत दौलत मला सय्यद बनला त्याच्या संगतीला. खानाच्या सोबतीला सय्यद बनलाय आणि तो सय्यद बनला पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीला कोण आहे? जीवा महाले. अरे जीवा महाले होता तसाच चाणाक्ष. एका सेकंदाचाही विलंब न लावणारा हा पट्ट्या. आणि तेव्हापासून इतिहास फुटलाय. होता जीवा म्हणून वाचला शिवा. आता आपण असं म्हणूया होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. शिवराजे पुण्यात येऊन थांबले आलिंगन देण्यासाठी. खानानं 2 हात वर केले आणि शिवराजाला आलिंगन दिलं आणि लगेच शिवराजाची मान दाबायला चालू केलं. खानानं आलिंगन दिला. खानदा विमानेला कटेरीचा वारदन केला. चिलकत होत अंगाला. अंगाला चिलकत होत म्हणून माझा राजा वाचला. शिवचरित्रातून एक गोष्ट शिका. डोक्यानं लढावं माणसानं. डोक्यानं ताकद कुठं बी दाखवायची नाही 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 नाही. खानाचा वार फुकट गेला ना. खानाचा वार फुका गेला. खानाचा वार फुका गेला. खानाचा वार फुका गेला. गडबडला खान गडबडला आणि गडबडलेला खान बोलतो कसा जगा 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 मना 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 मना. खानाला शिवराजाच्या मध्ये पुन्हा जबाबी पुन्हा वार करावा. शिवराजाच्या बीज करावा. खानाच्या पोटात घासावा आणि पोटात घातलेला बीज लगे लगे शिवराजानं आपली वाघ खानाच्या पोटात घातली आणि खानाचा गोत्रा बाहेर काढला. एकच गर्जना झाली. हरे हरे
प्रतापगडाचा रस्त्यावरचा पकडावा सगळ्यांनी निघावं आणि खानानं मात्र थप दिशेनं खाली पडावं. खानाचा कोतळा काढला जिराजीज खानाचा काढला रे जिराजीज खानाचा कोतळा काढला रे जिराजीज. माझ्याकडे काय बघायला खान मेला ना पर मारला कसा डोक्यानं. ताकद कुठं बी दाखवायची नाही. हे सगळी संकट स्वतःच्या अंगावर झेलली आणि स्वराज्य उभा केलं. मोठे मोठे संकट राजानं बरं का. अफजल खान म्या मारतो. आता अफजल खान शाहिस्ते खान औरंग्या म्या बघतो. पण माझा राजा सगळ्या जाती धर्माची माणसं महाराजाकडे होती. माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा माझा राजा होता या हिंदुस्थानच्या मातीचा. सगळ्या धर्मातली लोक राजाच्या सोबत आणि सगळ्या जातीचे लोक राजांच्या सोबत 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. आणि स्वराज्यासाठी माणसं मरत होते. स्व म्हणजे आपलं. आपल्या राज्यासाठी मरायला काय हरकत आहे. स्वतःच्या संसारासाठी आपण राबून मरतोच नव्हं. मग हा महाराष्ट्राचा स्वतःचा संसार होता आहे, स्वतःचं राज्य होतं आणि म्हणून इथं माणसं मरायला तयार होत होती. उपभोग शून्य स्वामी. इतके गडकोट पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही. स्वतःचं निर्माण केलेल्या राज्याला बी स्वतःचं नाव नाही. अजिबात नाही. आपलं थोडंच असतं पण बाबा 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 एकच मोटरसायकल पण असा पळवितोय चिंगाट. निस्ते कट मारू पळतोय. एका पोरानं मी इकडे येत होतो मग अशी मला असं कट मारून पळालं जोरात तिकडे बीडच्या जवळ. जरा 2-4 किलोमीटर पुढे येऊन थांबलं. बीडच्या पुढं बार्शी नाक्यावर पुढे येऊन थांबलं. मला कट मारून पळालं बरं का जोरात. आणि त्याच्या गाडीच्या पाठीमागं लिहिलं होतं बघतोस काय रागानं वरटेक केले वाघानं. ते बघा वाघ. बरं त्याची मोटरसायकल मग गाडी केवढी. धक्का लागला तर तीच पडेल ना. पुढे गेलं आणि थांबलं 2-4 किलोमीटर जाऊन. तिथं टपरीवर गोवा फाडीत होता अशा जणू वाघ फाडायला. माझी गाडी जवळ गेली. गाडी बघितली तर आलेली लगेच किक मारली पट्ट्यानं. जरा माझी गाडी पुढे गेली. मागून आलं जोरात कट मारला. अजून निघून गेलो. आता लय लांब गेलो दिसनाच गेलो. जरा 10-20 किलोमीटर पुढं आलो. बघतो तर वाघ एकीकडे पडलेला आणि गाडी एकीकडे पडलेली. मी म्हणलो वाघ तर पडला होता ना इथं. उचललं त्याला दवाखान्यात नेलं ॲडमिट केलं. अर्ध्या तासानं शुद्धीवर आलं आणि माझ्याकडं असं बघायला लागलं. मी म्हणलं बघतोस काय रागानं. दवाखान्यात आणलं वाघानं. आपलं असतं थोडंच पण उतळ पाण्याला खळखळाटलंय. किती मोठे. माझ्या राजाला थाटमाट करता आला असता हो. अरा तवाचे राजे महाराजे हत्तीवर बसून लढायला जायचे. माझा राजा हत्तीवर बसून लढायला गेला नाही नाही नाही. लढायला जाताना राजा कशावर बसलाय. घोड्यावर. नुसता थाटमाट काही कामाचा नाही. तवाचे राजे महाराजे हत्तीवर बसून लढायला जायचे. प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून हत्ती असायचा. माझा राजा कधीच हत्तीवर बसला नाही. लढायला जाताना घोड्यावर बसला. लोक करतात ते माझ्या राजानं कधीच केलं नाही. आणि माझ्या राजानं जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही. म्हणून जगा वेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतो आम्ही असा राजा पुन्हा होणेच नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. आजही आमचं रक्त ससळतं त्या राजाचं नाव घेतल्याच्या नंतर. जसा राजा उपभोग शून्य स्वामी होता तसेच गुरु सुद्धा तुकोबाराय सगळं असून लोकाला वाटलं होतं. आणि वाटल्याच्या नंतर जेव्हा शिवबाराजांनी नजराणा पाठवला होता आणि नजराण्याकडे पाहिलं होतं आणि तुकोबाराय पुन्हा दुसऱ्यांदा बोलले होते, तुम्ही याला धन म्हणत असाल पण आम्ही त्याला धन म्हणत नाही, आम्ही काय म्हणतो, तुमचे ये रवी तन, तुमचे ये रवी तन, तुमचे ये रवी तन, तुमचं ते धन आहे ना राज, ते आम्हाला मातीसारखं आहे. हा तुमच्या नजरेने तर धन आहे, पण आम्हाला जर घ्यायचं असतं तर आम्ही वाटलं कशाला असतं. आणि जसे राजा उपभोग शून्य होते तसं तुकोबारायानं सुद्धा आपली सगळी प्रॉपर्टी इथल्या लोकांच्या कल्याणासाठीच वाटली होती. जगातली पहिली कर्जमाफी जगद्गुरू तुकोबारायांची. निकष नाही, तत्वता नाही, अंशता नाही, अजिबात आडे वेडे न घेता दिलेली पहिली कर्जमाफी. तुकोबारायांचं नाव घेऊन म्हणा, शिवबाराजांचं नाव घेऊन म्हणा. शिवबाराजांच्या नावानं तर लय मोठ्या घोषणा केल्या. शिवाजी महाराजांच्या नावावर लय पक्ष मोठे झाले, संघटना मोठ्या झाल्या, माणसं मोठे झाले, व्याख्याते मोठे झाले, काय काय तर आमदार खासदार झाले. हो, मला एकाने विचारलं, तुम्ही बी आता हळूहळू तुम्ही बी व्याख्यान करतात, कुठला तरी पक्ष जॉईन करता? मी म्हणलो तसं नाही रे बाळा, शिवविचारांची पकड माझी जरासी बी सैल नाही, शिवविचारांची पकड माझी जरासी बी सैल नाही, आणि मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीचा बैल नाही. मला अभिमान आहे, मला मरेपर्यंत शिवाजी महाराज या व्यासपीठावरून सांगायचेत. मग ते व्याख्यानाच्या माध्यमातून असोत, नसता कीर्तनाच्या माध्यमातून असोत. म्हणून आमचा एकच पक्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराज. इथं शिवचरित्र या अभंगावर शिवचरित्र न सांगणं म्हणजे अभंगावर अन्याय केल्यासारखं होईल. इथं तयारच संवादच आहे, तो छत्रपतींचा तुकोबारायांचा संवाद आहे. तुकोबाराय बोलताय छत्रपतींना, निरोप पाठवतात मावळ्यांच्या जवळ, आणि मावळ्यांच्या जवळ निरोप पाठवला त्यांनी पहिला. राजाला सांगितलं, सांगा राजाला हे धन आमच्यासाठी धन नवं, राजाला सांगा आमच्यासाठी हे सुख नवं, राजाला सांगा
करायचं असेल तर एक करा, तुळशीची माळ तुमच्या गळ्यात असू द्या. अभंगाचं तिसरं. निरवा तुळसी कंठी 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 निरवा तुळसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तेरा चित्तधारा तेरा चित्तधारा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तेरा वितधारा तेरा वितधारा. निरोप दिलाय मावळ यांच्याजवळ. राजानं सांगा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान. इतकी उदारता गुरुकडं सुद्धा आणि इतकी उदारता शिष्याकडं सुद्धा. म्हणून म्हणत असतो मी, जगातली फार मोठी गुरु शिष्याची जोडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबाराय. जरा गडकोटावर जा जा, राजांचा अभ्यास करा. गुडघे चलते तोपर्यंत गडकोटावर जा पोरांनो. अरे अरे अरे, त्या काळातलं जीवन 2 दिवस तिथं जाऊन अनुभवून बघा. मी शिवचरित्र सांगणारा नाही, मी शिवचरित्र जगणारा माणूस आहे. मी गडकोट फिरतो, वेळ भेटन त्यावेळी जातो. आणि म्हणून महाराजावर पुस्तकं सुद्धा लिहिली. म्हणून पुस्तकं घराघरात शिवचरित्र केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. तुम्ही नशीबवान आहे राजा, आपण नशीबवान आहे. तिकडे राहतो ना मी, पुण्या मुंबईत. बेकार आहे महाराज तिकडचं जीवन. तुम्ही इकडे पटांगणात आहे मस्तपैकी फ्रेश. आज कसं गावाकडे आल्यासारखं वाटायला मला. असं भूमाजी काय ग्रामीण भाग आहे आणि खरंच ग्रामीण भागातलं जीवन चांगलं आहे महाराज. मी ते मुंबईला कीर्तन होतं माझं, त्या दिवशी कीर्तन संपलं. माझा एक मित्र आला कीर्तन ऐकायला. तो म्हणला चल आपल्या घरी जाऊ जेवायला आणि मुक्काम घरीच करू. म्हणलं जेवायला येतो, मुक्काम काय नको घरी करायचं. शहरातली अडचण असती, एकच रूम, त्याच्यातच कॉट, त्याच्यातच किचन, त्याच्यातच सगळं. तो म्हणला झोप काय अडचण नाही. म्हणला माझ्याकडं झोप आज. गेलो, जेवत जेवत आमच्या गप्पा चालायला लागल्या. तो मला बोलत होता, मी त्याला बोलत होतो. त्याला म्हणलं अरे पण जेवून मी जातो काय, तुझी एकच खोली बारीक 10 बाय 12ची, त्याच्यातच कॉट, त्याच्यातच किचन, त्याला 2-4 लेकरं होते. आता इतक्यान कसं झोपायचं. बरं आम्ही जेवत जेवत एक पोरगं कॉटवर झोपलं. आम्ही म्हणलं बघ हे तर कॉटवर झोपलं, आता मी कुठं झोपू. ते म्हणतात तुम्ही नका काळजी करू. त्यानं त्या झोपलेल्या लेकराला उचललं आणि कॉट खाली टाकलं. मला वाटलं झाली मला जागा आता. तसं माणूस तर दुसरं लेकरू तिथं झोपलो. मी पुन्हा म्हणलं झोपलं की एक वाटवर, मी कुठं झोपू. ते म्हणते तू नको काळजी करू. त्याला बी उचललं, कॉट खाली टाकलं. असं करत करत 3-4 लेकरं त्याने आधी कॉटवर झोपवले, मग खाली टाकले. मला म्हणला झोप आता बिंदास. मी झोपलो आणि झोपताना त्याला बोललो अरे मी झोपायलो कॉटवर, पण तुम्ही दोघं नवरा बायको र. ते म्हणते तू नको काळजी करू. सकाळी उठून बघत होतो मी बी कॉट खालीच. खेड्यातलं जीवन चांगलं आहे महाराज. इकडचं जीवनही चांगलं आहे, माणसं बी चांगली आहेत. इकडं एकमेकांची, इकडं संप्रदाय इकडंच आहे, तिकडं काहीच नाही. तिकडं निस्ता कचून पैसा आहे, पाकिट मोठं, माणसाचा पत्ता नाही. एका बहादरानं तर मला असं बोलवलं ना, हे अशी लॅकिट बिकीट गळ्यात, चैन, अंगठ्या. महाराज खरं बरं माऊली महाराज, एक जणांनी माझी तारीख घेतली. तिकडं मुंबईत सोसायटीत राहत होतं. आम्ही गेलो, माझं असं तोपा लावून स्वागत. बरं त्याला कीर्तनातलं काहीच माहीत नाही, कीर्तनातलं काही कळत बी नाही.
त्यानं फक्त माझं इंस्टाग्रामवर माझी क्लिप बघितली, माझ्या फेसबुकची रील्स वगैरे काहीतरी बघितली त्यानं, आणि माझी तारीख घेतली त्यानं. तोपा लावल्या, मस्तपैकी स्वागत केलं. मला म्हणला करा कीर्तन. अरे म्हणलं पकवाज हे. तो म्हणला ते काही दिसलं नाही तुमच्या क्लिपमध्ये. तुमच्या क्लिपमध्ये नव्हतं म्हणला ते, तुम्ही बोलत होते. आता रीलमध्ये मी बोललेलोच आलं ना फक्त. म्हणलं पेटी नाही, पकवाज नाही. नाही म्हणला ते काही माहीत नाही आम्हाला. आता कमालच झाली ना. म्हणलं अवघडच आहे वाही. आता मी म्हणलं हे नसतं जमत, टाळ लागतो, मृदुंग लागतो, पेटी लागती, विणा लागतो. ते म्हणलं हे माहीत नव्हतं आम्हाला. मी थोडा रागवलो त्याच्यावर. ते म्हणलं महाराज रागू नका, आपण नेक्स्ट टाईम बोलू परत. आता तुम्ही घरी या, जेवण करा आणि परत जा, काय हरकत नाही. तुमचं पाकिट मी तुम्हाला देतो. ते पैशावाला होतं त्याला काय. ते मला थोडा खटकलं ते डोक्यात. घरी गेलो, त्यानं बसायला सांगितलं मला सोप्यावर. महाराज आपण जेवण करू. म्हणलं ठीक आहे. काय घेणार, व्हेज नॉन व्हेज? त्या बाखा त्याला कळतच नव्हतं ना काही. त्याला काय याच्यातला गंधच नाही त्याला काही. काय घेणार म्हणलं, फाशी घेणार. त्या पुढं काय घेणार, रताळ्या. एवढं कळत नाही का तुला. काही काही भागात काही मिळ नाही. संप्रदाय टिकून ठेवला ग्रामीण भागातल्या लोकांना. आणि म्हणून बघा दिंडीमध्ये जास्त ग्रामीण भागातले लोक आहे. दिंडी एक तर दिंडीमधले ग्रामीण भागातले बी लोक आहे, आणि दिंडीचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही, त्याच्यात गरीब लोक जास्त आहे. पैसा आला की माजुरी झाली बघा. विठ्ठल विठ्ठल बोलतो. पैशावाल्यानं कधी पैशाचा गर्व करू नये. का? जगात गरीब लोक आहे म्हणून पैशावाल्याला किंमत आहे. ज्ञानी लोकांनी कधी ज्ञानाचा गर्व करू नये. का? जगात अज्ञानी लोक आहेत म्हणून ज्ञानी माणसाला किंमत आहे. गोऱ्या माणसानं कधी गोरेपणाचा गर्व करू नये. का? जगात काळे माणसं आहेत म्हणून गोऱ्या माणसाला किंमत आहे. सगळेच गोरे, कोण कोणाला किंमत देते? सगळेच ज्ञानी, कोण कोणाचं ऐकायला बसलंय? सगळेच श्रीमंत, कोण कोणाला मानतंय? म्हणून आपल्याकडे आहे त्याचा गर्व अजिबात करायचा नसतो. एवढं सारं वैभव निर्माण केलं, अजिबात गर्व नाही. हा. आणि म्हणून आम्ही भाग्यवंत आहे. आम्ही त्या राजांच्या विचाराचे अनुयायी आहोत की आम्हाला जिजाऊंसारख्या मासाहेबानं, छत्रपतींसारख्या महाराष्ट्राच्या या सिंहाला जन्म दिला. ती माता सुद्धा पुण्यवंत आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आले या फळाला, आणि तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. आता होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधले स्वराजाचे त्या तोरण गडाला. तोरण बांधले स्वराजा त्या तोरण गडाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. राजाधिराजा श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. हर हर शिवाजी जन्माला. शिवाजी जन्माला. येणारी शिवजयंती जवळ येते, लक्षात ठेवा. शिवजयंतीला घाणेरडे गाणे लावायचे नाही. शिवजयंतीला दारू पिऊन नाचायचं नाही. शिवजयंतीला नुसता धांगडधिंगा घालायचा नाही. माझा राजा नाचून कळणार नाही. माझा राजा वाचून समजून घ्यावा लागेल. म्हणून पुस्तकं वाचा. ज्याच्या घरात नसतंय पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होत असतंय भुईसपाट. म्हणून एक पुस्तक आपल्या घरात असलंच पाहिजे.
तुमचं लेकरू फाटक्या चटीवर राहिलं तरी काही बिघडत नाही, पण त्यानं पुस्तक वाचलं पाहिजे, त्याच्या विचाराची प्रगल्भता वाढली पाहिजे. बास आता लोकांच्या मागं पळायचं पोरांना, बाजाला बाजाला बाजाला. आणि ज्याला कळत नसतं, जे हुशार नसतं, त्याचा वापर दुसरे करून घेतात. तुम्ही जर अडाणी राहिलात, तुम्ही शिकला नाहीत, भगवान बाबा सांगायचे, संत भगवान बाबा सांगायचे, लेकरांना शिकवा, हवं तर वावर विका, पण लेकरांना शिकवा. तुम्ही शिकला नाहीत, शिकलेली आई घर पुढं नाही, अडाणी आई घर वाया जाईल. अवघड काहीच नसतं. मराठवाड्यातले छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवा, आणि विदर्भातल्या जिजाऊ माँसाहेब स्वराज्य स्थापनेसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात आणि तिकडे स्वराज्य स्थापन करतात. मराठवाड्यातले शिवाजी महाराज मूळ, जिजाऊ माँसाहेबांचं मूळ विदर्भ आहे, इथं जाऊन स्वराज्य स्थापन करतात, तिकडे जाऊन. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले ना, शिवाजी महाराजांचं नियोजन अफाट आहे. शिवनेरीचं शिव, शिवनेरीचे पहिले 2 अक्षर आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर शिव राय, शिवराय. अफजल खान मारायचा आहे, 1 वर्षाचं नियोजन, तब्बल 1 वर्षाचं, एकाकडे एक काम. संभाजी कावजी, तू फक्त मेला का नाही चेक करायचं. माणसं आपले चांगले असले ना, ज्याला चांगले माणसं सांभाळता आले त्याला मोठं होता आलं, आणि ज्याला मोठ्या माणसासोबत भिडता आलं त्याला मोठं होता आलं. छोट्या माणसाच्या नादी लागला की माणूस छोटा झाला, आणि मोठ्या माणसाच्या नादी लागला की माणूस मोठा झाला. उदाहरणार्थ जरांगे पाटील. हा, नाद केला माणसानं, पण मोठ्याचाच, छोटे छोटे नाही. आणि माझा राजा बी ना छोट्या छोट्या मोहिमावर मावळ्यांना पाठवायचा. ताना जातोस ना कोंडाना घ्यायला, जी राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, या भावनेनं मावळे मरायला तयार होत होते. आणि शिवबाराजे म्हणत होते, तुम्ही म्हणत असाल रे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, पण तुमच्यासारखा एक मावळा मला लाख किमतीचा रे, लाख किमतीचा आहे. आणि म्हणून मोठ्या मोठ्या संकटाला मी स्वतः भिडायला जातो. शिवबाराजे जायचे मोठ्या मोठ्या संकटाला भिडायला, मोठे मोठे ते सरदार जवा गेले त्यांनी गार, मोठे मोठे ते सरदार जवा गेले त्यांनी गार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी माझ्या बाबाची तलवार. मोठे मोठे ते सरदार जवा गेले त्यांनी गार. बाबा टाळी टाळी टाळी, अरे टाळी वाजू रे, छत्रपतींची जयंती आहे. अजूनही आमचा तो उत्साह नाही कमी झाला राजा हो. वाटली पाहिजे आपल्या राजाची जयंती गाड्या. मोठे मोठे ते सरदार जवा केले त्यांनी गार, मोठे मोठे ते सरदार जवा केले त्यांनी गार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी बाबाची तलवार. त्या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती, माझ्या शिवाची
सोना माझ्या शिवबान थोर जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार 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 मोठे मोठे ते सरदार जवा केले त्यांनी गार मोठे मोठे ते सरदार जवा केले त्यांनी गार जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जेव्हा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार जेव्हा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हरो हरो राजा होता म्हणून कीर्तन आहे राजा होता म्हणून तुम्ही आम्ही आज एवढे सुखी आहे पण दुर्दैवानं राजाला आयुष्य फक्त 50 वर्षाचं लाभलं रे जरा विचार करा बरं छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आणखीन 50 वर्ष असायला हवं होतं टाप नव्हती इंग्रजांची इकडे यायला असं आरमार बळकट करायला चालू होतं आता काम असं युद्ध पातळीवर होतं का नाही आरमाराचं समुद्रामार्गे कोणाचेही आक्रमण होणं शक्यच नव्हतं आत्ता सुद्धा कसाबची हिंमत नव्हती इकडे यायची हो एवढं आरमार पक्क छत्रपती करत होते कारण पुढचा टप्पा होता आरमार पक्क करणं ज्याचं समुद्रावरती राज्य आहे त्याचं जगावर राज्य आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात व्हायलाच हवं जगाला कळावं इतर देशाला कळावं अतिरेकाला कळावं आपला बाप तिथं बसलाय टाप नाही तिकडे जायची जरा 50 वर्षे जगायला पाहिजे होते रे जरा 50 वर्षे माझ्या राजाचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं तर छाती ठोकपणे सांगतो आपल्या प्रत्येकाच्या दाराला सोन्याचं दार असतं आपल्या प्रत्येकाच्या घराला सोन्याचं दार असतं पण चांगली माणसं दुर्दैवानं जास्त जगत नाहीत आणि नको असलेली माणसं 120 वर्ष शतक गाठतंय म्हातारं शतक कणत 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 तसंच बळच शेवटचे 5 वर्ष तर बाजावरलंच उठत नाही नुसतं दूध पितंय ज्याला आयुष्य भरपूर पाहिजे त्याला मिळालं नाही माझ्या शंभू बाळाला आयुष्य मिळालं फक्त 32 वर्षाचं फक्त 32 वर्षाचं शुभा राजा जगले फक्त 50 वर्ष राजे जर जगले असते ना दोन्हीही आज काळ वेगळाच राहिला असता हा आज काय वातावरण आहे बघा ना सध्याचं अरा ही जी परिस्थिती आहे ना बोलतो जरा धडक बोलू का आजची जी परिस्थिती आहे ना ही एकतर शिवपूर्व काळात होती गलिच्छ राजकारण झालं होतं राजकारणाचा गलिच्छ स्तंभ माजला होता आणि लोक चांगल्या राज्यकर्त्याची वाट बघत होते हीच परिस्थिती स्वातंत्र्यपूर्व काळात होती असंतोष माजला होता इंग्रजांचे जुलमी राजवट नको होती हीच परिस्थिती आज पुन्हा आली हीच परिस्थिती आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे राजकारणी पुढे आले माझं व्यासपीठ नाही मला माहिती आहे ते बोलू नये पण कारभार एवढा बेकार झाला ना महाराष्ट्राचा का बोलावं आमच्यासारख्याने याच्यावर तर बुडता हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा का बोलावं
इतकं गलिच्छ राजकारण झालं. अरे रे रे रे, कोण कुणाला निवडून देते, निवडून दिलेलं कोण कुठं पळतंय, तुमच्या मतदानाला कवडीची सुद्धा किंमत राहिली नाही. असंतोष निर्माण झालाय लोकांच्या मनामध्ये आज. असंतोष. हे जर असंच राहिलं तर हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. कुठं राहिली नावापुरती. आम्ही ज्याला मतदान करतो ते कुठं पळून जाईन सांगता येत नाही. आम्ही एका विचाराचा म्हणून करतो, तिसऱ्याच विचारात जातंय. त्याचा पक्षही बदलतो आणि विचारही बदलतो. वैचारिक भूमिका एका रात्रीत बदलतेत नेते, पक्ष तर बदलतेत. अरे रे रे रे. आणि आमचं पोरग त्यांच्या मागं पळतंय. आवाज कुणाचा? त्या बापाचा. येऊन येऊन येणार कोण? तुझी मावशी. कुणाचा डीपी ठेवतो रे, कुणाचं स्टेटस ठेवतो? बापाचा ठेव. एकदा ठेव ना आईचं स्टेटस ठेव. ज्या आईनं दूध भात भरवलाय तुला तिचं एकदा स्टेटस ठेव. ठेव ना एकदा बापाचं स्टेटस ठेव. ऊसाची पाचट काढताना त्याचा हात कापलाय रे, चेहरा कापलाय त्याचा, बनेल फाटली त्याची, जुना मोबाईल वापरीत तुझ्यासाठी. एकदा ठेव बापाचं स्टेटस. ठेव ना एकदा तुझ्या गुरुचं स्टेटस ठेव. कुठं राहिली आहे गुरुभक्ती? कुणाचं स्टेटस ठेवतोस? आमचे मार्गदर्शक बँका लुटणारे तसले असतात काय मार्गदर्शक? आमचे आदर्श असला कसला येडा आदर्श? आदर्श शिवबाराजांपुढं आदर्श होता. शिवबाराजांपुढं आदर्श होता जगद्गुरु तुकोबारायांचा. आमच्या पुढं आदर्श कोण? भ्रष्टाचारी, लुटणारे. जागे व्हा पोरांनो, जागे व्हा. काळ बदललाय. इथं सत्याला न्याय राहिला नाही. शेतकऱ्याचे दिवस राहिले नाहीत. बापासाठी पोरग कधीच टाहो फोडत नाही. कधीतरी बापाच्या पिकासाठी टाहो फोडा रे. कधीतरी बापाच्या पिकाला भाव मिळावा म्हणून पोरांनो तुमच्या राज्यकर्त्याला धारेवर धरायला शिका. ते कोणी असोत, आम्हाला ना पक्ष ना संघटना आहे, कोणी असोत. शेतकऱ्याचे पोरं जर एकत्र आले आणि जर त्यांनी सगळ्याच राज्यकर्त्यांना धारेवर धरलं तर शेतकऱ्याचे दिवस येतील अथवा शेतकऱ्याचे दिवस येणार नाहीत. अरे तुमच्या दुधाला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही. शिक्षक बंगला आहे त्याचा, वकील बंगला आहे त्याचा, डॉक्टर बंगला आहे त्याचा, राजकारणी बंगला आहे त्याचा, कीर्तनकार बंगला आहे त्याचा. शेतकऱ्याचा बंगला नाही ना दादा. शेतकऱ्याचं पोट पाटीत गेलं आणि त्या शेतकऱ्याचं ग्रामीण भागातलं ओरिजिनल दूध शहरामध्ये जायला लागलं आणि तिथल्या लोकांचं पोट आपोआप वर आलं. आणि म्हणून सकाळी हे लोक डेअरी कमी करण्यासाठी पळतेत. सकाळी हे लोक पोट कमी करण्यासाठी पळतेत. एकीकडं सकाळी सकाळी पोट कमी करण्यासाठी लोक पळतायत आणि एकीकडं पोटासाठी लोक पळतायत रे. पोटासाठी पळणारा कड कोणाचंच लक्ष नाही. सगळ्यांचं लक्ष पोट कमी करणाराकडे रे. आणि म्हणून मी जाता जाता तुम्हाला काही विनंत्या करणार आहे. माझा राग येऊ द्याकडे तुम्हाला. मला तुम्ही बोलवावान, कीर्तनाला या म्हणावान असलं अजिबात राहिलं नाही. माझं मजात चालू आहे. चिंगाट पळतोय मी, चिंगाट. तिकडं भाषणाचे क्लास चालू आहेत माझे भोंगाट. पुण्या मुंबईला मस्तपैकी हे करतोय ना, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम बस. नाहीतर पुण्यावर येणं तुमच्या 5-10 हजारासाठी इथून परत जाण रातोरात. बीज वाढवावे नाम. आणि म्हणून मला कळीनं वाटतं कडे
शेतकरी सुधारला पाहिजे. आणि म्हणून राजा हो, मला जाग करण्याचं भाग्य मिळू द्या गड्या. येणाऱ्या काळात इथला एक शेतकऱ्याचा पोरगा पेटून उठला पाहिजे. राज्यकर्त्याला जाब विचारला पाहिजे. आत्ता जसे बरेच लोक गावागावात अडवले, आता हे वातावरण झाल्याच्या नंतर, मराठा आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांना जागोजाग अडवायला पाहिजेत, तर तुमचे दिवस येतील. तोपर्यंत नाही गड्या. तुमच्यावर परिस्थिती अशी आहे, फोडा आणि राज्य करा. फोडा, राज्य करा. या पक्षात काही, त्या पक्षात काही, त्या संघटनेत काही, इकडं काही, तिकडं काही, बाप एकीकडं, पोरगा एकीकडं. निस्ते नेत्याच्या मागं पळतोय. आवाज कुणाचा? त्यालाच म्हणते 500 दे, 500. जोपर्यंत तुम्ही कुणाच्या मागा असे पळणारे फुकाट, मग ते बी म्हणतंय प्यालास दारू, खाल्लंस मटण, आता दाब बटन. म्हणून तुमच्या मताला किंमत नाही. आणि म्हणून अशा वेळी सुद्धा चांगल्या राज्यकर्त्याची गरज असते. आणि प्रभू कृपेने छत्रपतींकडे आज आशीर्वाद मागतो, चांगले राज्यकर्ते मिळावेत, त्यांना सद्बुद्धी मिळावी आणि माझ्या शेतकऱ्याचं हे दुःख नाहीसं व्हावं. मग आम्हाला वाटेल पुन्हा शिवशाही आली. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नुसतं राज्य करणाऱ्यांनो, आदर्श राजा म्हणून तुम्ही त्यांना मानता, मत घेता, आणि ज्या गोरगरीब लोकांच्या जीवावर निवडून येता त्याच लोकांचं रक्त पिता. जोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे, तोपर्यंत तुमच्या घरावरले पत्र निघणार नाहीत. गरीब गरीबच आणि श्रीमंत श्रीमंतच राहायला लागला. म्हणून त्या राजाची आठवण येते, आम्हाला असा राजा हवाय, आम्हाला हा राजा पाहिजे. मुस्लिमाच्या सुनेला सुद्धा आईचा दर्जा दिला रे माझ्या राजानं. आणि म्हणून म्हणतो, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाट. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाट. राजा हो, माझ्या शिवरायांकडे ना जात आहे ना धर्म आहे. माझा राजा 18 पगड जातीचा. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाट. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद येथे अन तेथे मंदिर, अशासनाच्या अजून झुकले श्री. बांधित होता मस्जिद येथे अन तेथे मंदिर, अशा नराच्या चरणी झुकले अजून आमचे श्री. वामनवाणी शिवरायांना करी तुम्ही वंदन, मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन. असाच आमचा राजा होता माणुसकीची खान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाट. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने बोला राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून आदर्श राजा पाहिजे, तिथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित राहावेत
आज बघा परिस्थिती काय झाली आहे. एक जात दुसऱ्या जातीवर, दुसरी जात तिसऱ्या जातीवर, तिसरी जात एका जातीवर असंतोष निर्माण झालाय. आणि म्हणून आम्हाला पुन्हा आदर्श राज्यकर्ता शोधण्यासाठी या विज्ञान युगात सुद्धा 350 वर्ष मागं जावं लागतं. हे दुर्दैव नाही का? आम्हाला आजही आदर्श राज्यकर्ता शोधण्यासाठी 400 वर्षे मागं जावं लागतं. मग या विज्ञान युगाचा उपयोग काय? कशासाठी? म्हणून जागे व्हाकडे तो आदर्शच राजा होता आणि उपभोग शून्य स्वामी होता. हे सगळं तुकोबाऱ्याला त्यानं नजराना पाठवून दिला आणि तुकोबाऱ्यानं नजराण्याकडे पाहून तर नाकारलाच. मान नको, दंभ नको. मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्टा. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. मग काय पाहिजे? एकच मनावर राजाला मनवा हरीचे दास. तुका मने मजही आस. तुमचे इरवित धन ते मज मृत्यू के समान. विठोबार कुमार 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 विठोबार कुमार. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान. येता अवकाश तुकोबारायांचा हा अभंग घेऊन शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हा भूमकरांच्या कृपाशीर्वादानं अथक मेहनतीतून साकारलेला हा सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा भूमशहर या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही शिवजयंती साजरी केलीत. अभंग सोडवण्याचा माझ्या पद्धतीनं मी प्रयत्न केला. जाता जाता काही विनंत्या करणार आहे मी तुम्हाला. हे सगळं कीर्तन तुम्हाला पाहायचं असेल, धूम मराठी यूट्यूब चॅनल आहे, आमचं संगीत कलाप्रेमी चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, दोन्ही पण. आणि माझं सुद्धा शिवचरित्रकार सुषेण नाईकवाडे नावाचं फेसबुक पेज आहे, ते फॉलो करा, त्याला लाईकही करा, कमेंटही टाका, पण चांगली टाका कमेंट. काय कमेंट अशी येतात बाबा झोपच येत नाही. हो ना, काय टाकेन कोण कमेंट काय सांगता येत. कमेंट जरा चांगल्या करत जावा, रिटर्न चांगलं भेटत असतं. निसर्गाचा नियम सांगतो, माणूस जे देतो ते त्याला रिटर्न भेटत असतं. तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल तर तुम्ही दुःख दिले म्हणून मिळालं, आणि तुमच्या आयुष्यात जर सुख भेटत असेल, तुम्हाला जर सुख मिळालं असेल तर तुम्ही सुख दिलं म्हणून सुख मिळालं. तुम्ही जे देता ते रिटर्न भेटत असतं. शिवचरित्रकार सुषेण नाईकवाडे हे पेज फॉलो करा. माझं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं. कोणी राजकीय क्षेत्रातली मंडळी असताल तर येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला लोणावळ्याला ते होणार आहे. आणि शिवचरित्राचं पुस्तक इथंच गाडी उभा आहे, मी लगे खाली उतरलो की जाणार आहे. एक पुस्तक आहे 100 रुपये किमतीचं. पोरांना, इथल्या माता भगिनींना एक पुस्तक घरी घेऊन जायचं आहे. एक शिवचरित्र आपल्या घरी असावं. येणारी शिवजयंती जवळ आली आहे, आपल्या घरात एक पुस्तक असावं. पुस्तकाचं नाव तसंच आहे, शिवचरित्रातून शिका यशाचा कानमंत्र. खास तरुणांसाठी पुस्तक आहे, पॉवरफुल मोटिवेशनल पुस्तक आहे. माझे अनेक पुस्तक आहेत. तसं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे, ते आता 500 रुपयाला आहे, पण ते काही तुम्ही इथं घेणारा वर्ग नसेल म्हणून मी आणलं नाही आता सोबत. पण 100 रुपयाचं एक पुस्तक. मला हे पुस्तक घराघरात गेलं पाहिजे म्हणून थोडा झटतो आहे. जाताना हे पुस्तक घेऊन जा. आणि जाता जाता आणखीन एक विनंती करणार आहे गड्यानो, 19 फेब्रुवारी जवळ आली आहे. 19 फेब्रुवारीला माझा राजाची जयंती जरा उत्साहात आणि सण म्हणून साजरी करा. सण म्हणून जरा उत्साहात साजरी करा. तुमच्या घरावर भगवे ध्वज असले पाहिजे, तुमच्या दारापुढं रांगोळ असली पाहिजे, तुमच्या दारापुढं रांगोळ असावी, घरावर भगवे झेंडे असावेत, घरावर पंत्या लावलेल्या असाव्यात, आणि तुमच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला असावा. माझ्या राजाची जयंती सण म्हणून साजरी व्हावी रे. आणि ती तुम्ही भूमकर सर्वजण मिळून थाटात साजरी कराल. शिवजयंतीच्या निमित्तानं कुठलीही विटंबना त्यांची होणार नाही, ही काळजी तुम्ही घ्याल.
हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज